पुण्यातल्या खडकवासलाच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात NDA मधले 150वी पासिंग आउट परेड जी आहे ती सध्या क्षेत्रपाल या मैदानावरती सुरू आहे। सध्या आपण बघू शकतो की खरं तर कठोर परिश्रम करून हे जे कॅन्डिडेट्स आहेत ते सध्या पासिंग आउट परेडमधून देशाचं जे लष्कराचं ब्रीद वाक्य आहे सेवा परमो धर्म आणि याच सेवा परमो धर्म ब्रीद वाक्याला अनुसरून खरं तर हे कॅन्डिडेट्स आहेत ते सध्या NDA मधून पासिंग आउट परेडमध्ये सध्या आपण बघतो की क्षेत्रपाल या मैदानावरती ही पासिंग आउट परेड जी आहे ती सध्या संपन्न सुरू आहे। देशाचे लष्कर प्रमुख असलेले उपेंद्र द्विवेदी सध्या या परेडमध्ये सहभागी झाले आहेत आणि सध्या हे जे कॅन्डिडेट्स आहेत ते सध्या आपण क्षेत्रपाल मैदानावर सध्या पाहू शकतोय की हा अनुपम्य सोहळा खरं तर शौर्य पराक्रमाची साक्ष देणारा आणि सर्वच भारतीयांची मान अगदी अभिमानाने उजवणारा हा सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी अनेक वरिष्ठ अधिकारी असतील त्यावेळेस अनेक नागरिक सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। क्षेत्रपाल मैदानावरती हा परेड होतोय दरवर्षी। खरं तर 1954 साली NDAची स्थापना झाली तेव्हापासून सातत्यानं दरवर्षी जी असते ते ही पासिंग आउट परेड जी सुरू असते। देश सेवेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे अधिकारी जे आहेत ते खरं तर नौदल असेल भूदल असेल या सर्व त्रिकोणी दलाचे जे सर्व अधिकारी आहेत ते याच अकॅडमीच्या माध्यमातून बाहेर पडत असतात। आणि सध्या आपण बघू शकतो की 150वी ही पासिंग परेड जी आहे ती क्षेत्रपाल मैदानावरती सध्या सुरू आहे। अगदी सर्वांचा जो अभिमान आहे ऊर आहे अगदी देश अभिमानाने भरून आलेला असं हे दृश्य सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। सशस्त्र सेना दलाचा जो आपला ध्वज आहे तो ध्वज सध्या या कॅन्डिडेट्सने समोर घेतला आहे आणि अगदी पासिंग परेड शिस्तबद्ध कसं असतं तर शिस्तबद्ध या सर्व कॅन्डिडेट्सकडून शिकावी याचं मूर्तिमंत उदाहरण सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण सध्या आपण बघू शकतोय की हे सर्व कॅन्डिडेट्स आहेत जवळपास 365 कॅन्डिडेट जे आहेत या 150व्या पासिंग परेड आउटमधून बाहेर पडणार आहेत याचं हे उदाहरण सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। क्षेत्रपाल मैदानावरती ही 150वी पासिंग परेड जी आहे ती सध्या सुरू असलेलं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीतच हे वातावरण जे आहे ते पाहण्याजोगं आहे आणि हे सर्व आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी अनेक नागरिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।